सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या चॅनलमध्ये। सह्याद्री वर्णनाच्या मागच्या सत्रामध्ये आपण सह्याद्री पर्वताची महिमा जाणून घेतली। काय महती आहे त्या सह्याद्री पर्वताची आणि त्या पर्वता संदर्भात काही वर्णन आपण ऐकले। तो पर्वत कसा आहे, तिथे पक्षीकुळ कसे राहत आहेत, किंवा साधू संत काय करत आहेत, तिथे ऋषीमुनी लोक कशाचा संवाद करत आहेत, सर्व आपण कालच्या सत्रामध्ये जाणून घेतलं। कालचं सत्र जर तुम्ही ऐकलं नसेल, पाहिलं नसेल, कालच्या सत्रामधला महत्त्वाचा मुद्दा होता माहुरला मातापूर का म्हणावं, कवींनी तेही सांगितलेलं आहे। त्या पर्वताच्या महतीच्या संदर्भामध्ये सांगताना त्या पर्वताला मातापूर का म्हटलेलं आहे, माहूर जे ठिकाण आहे त्याला मातापूर का म्हटलेलं आहे, हे सविस्तरपणे सांगितलेलं आहे कवींनी। तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर वर आय बटन मध्ये व्हिडिओ आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। आजच्या सत्रामध्ये आपण पुनश्च सह्याद्री पर्वताविषयीच जे काही वर्णनपर ओव्या राहिलेल्या आहेत त्या ओव्यांचं आपण आज अध्ययन करणार आहोत। त्या पर्वताची महिमा आपण पुनश्च ऐकणार आहोत। श्री रवळव्यास काय काय वर्णन करतात, खूपच सुंदर त्यांनी ओव्यांची बांधणी केलेली आहे आणि त्या ओव्यांचा आपण अर्थ जाणून घेऊया सविस्तरपणे। नेहमीप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच लाईक करा आणि जास्तीत जास्त वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। नवीन दर्शक कोणी आले असतील, त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हालाही रुची असेल अशा ग्रंथांमध्ये, तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे, कारण या चॅनलवर असे नवनवीन ग्रंथ दररोज अपलोड होत असतात आणि त्यामुळं लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे सह्याद्री वर्णनाचा व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सर्वप्रथम तुम्ही या ज्ञान सत्राचा लाभ घेऊ शकाल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। कालच्या सत्रातील शेवटची ओवी घेणार आहे आणि नंतर आजच्या सत्राला मी आरंभ करणार आहे। जीवा जननी श्री दत्त माता, तियेचा हेतू क्रीडा करिता, निक्षेपिला जेथ तत्वता, ते माता पूर बोलीजे। ही आहे ओवी क्रमांक 167। आजचं सत्र ओवी क्रमांक 168 पासून प्रारंभ होणार आहे। तेथीचे जड चेतन, तयाचे कवन जाणे महिमान, जे आत्मरमणा क्रीडास्थान, झाले देखा। तेथीचे जड चेतन, तयाचे कवन जाणे महिमान, त्या सह्याद्री पर्वतावरील जडचेतन पदार्थाची महिमा कोण जाणणार आहे। जे त्या माहूरगडावरचे परमाणू आहेत, दगड धोंडे असतील, जे काही जडचेतन पदार्थ असतील, त्यांची महिमा कोण जाणू शकते, कोणीच नाही। का जाणू शकत नाही बरं? जे आत्मरमणा क्रीडास्थान झाले देखा, जो परमेश्वर आत्मरमण आहे, स्वतःच्याच आत्म्याच्या ठिकाणी रममान आहे, आत्माराम आपण असं बोलतो त्या परमेश्वराला, तो स्वतःमध्ये रममान आहे, तरी पण हे माहूरगड असं काही आहे की इथे आल्यानंतर दत्तात्रय महाराजांना क्रीडा करावीशी वाटली आणि अशा या आत्मरमणाचं हे क्रीडास्थान ठरलेलं आहे माहूर म्हणजे। आणि म्हणून त्या दगड धोंड्याची पण महिमा मी सांगू शकत नाहीत, किती त्यांची महिमा थोर आहे ते। म्हणून सकळ तीर्थापसी अधिकू, जेथीचा परमाणू एकू, जो वंदन मात्रे फेडी दोखू, तीर्थ काळे फळे। म्हणून सकळ तीर्थापासी अधिकू, आणि म्हणून जे मागच्या वेळेमध्ये सांगितलं महत्व, त्या महात्म्यामुळं म्हणूनच
या सह्याद्री पर्वतावरील प्रत्येक दगडधोंड्याला, परमाणूला किती महती आलेली आहे. तर म्हणून सकळ तीर्थापस्या अधिकू जेथीचा परमाणू एकू. या जम्बूद्वीपावर, जम्बूद्वीप ह्यामुळे म्हणतोय मी कारण जम्बूद्वीप म्हटल्यानंतर अखंड भारत आला. हे जे काही तुकडे तुकडे पडून गेले, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, तिबेट, हे वगैरे वगैरे, हे जे काही तुकडे पडलेत हे भारताचेच तुकडे पडलेले आहेत. एकेकाळी भारताचा हिस्सा होता जे काही देश आहेत हे. मग तुम्ही कंबोडिया पण बोलू शकता, तिथे हिंदूंचे मंदिर आहेत. तर अखंड हे जे साम्राज्य होतं हिंदूंचं, या सर्वांचं साम्राज्य, या साम्राज्याला सर्वात जुनं नाव जे होतं ते जम्बूद्वीप असं होतं. आणि म्हणून मी जम्बूद्वीप असा उल्लेख केलेला आहे. या जम्बूद्वीपावर जेवढे काही देवतेंचे स्थान असतील, खूप देवतेंची तीर्थक्षेत्र आहेत. आपल्या भारतात सध्याच्या घडीलाच बघा किती तीर्थक्षेत्र आहेत, भरपूर आहेत, आपल्याला नाव पण माहिती नाहीत. तर जर आपण पूर्ण जम्बूद्वीप जर गृहीत धरलं तर किती तीर्थ असतील त्या काळामध्ये, भरपूर तीर्थ असतील. तर इथे कवींना तेच सांगायचं आहे की जेवढे काही तीर्थ आहेत या जम्बूद्वीपामध्ये, त्या सकळ जम्बूद्वीपातल्या सकळ तीर्थापेक्षा या माहूरगडावरचा एक परमाणू जो आहे तो अति 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 महत्वाचा आहे. सर्वांपेक्षा इथं त्याची थोरी जी आहे ती वाढलेली आहे. जो वंदन मात्रे फेडी दोखू. अहो, त्या परमाणूला जर वंदन केलं आपण, जसं श्री दत्तात्रय महाराजांच्या विशेषाला वंदन जर केलं तर आपल्या ठिकाणचे दोष फेडी म्हणजे फेडून टाकतो तो विशेष. एवढी महती त्या दत्तात्रय महाराजांच्या श्री चरणस्पर्शाने पुनीत झालेल्या, पवित्र झालेल्या विशेषाची आहे. तीर्थ काळे फळे. आणि असे ते श्री दत्तात्रय महाराजांच्या चरणांबुजाने जे पवित्र झालेले आहेत, तिथले जे तीर्थाच्या ठिकाणची जे विशेष आहेत त्यांची आपण सेवा केली, त्यांची सेवना केली, नमस्कार केला, त्रिकाळ पूजा आरती केली, सर्व जर व्यवस्थित केलं तर काळांतराने तुम्हाला फळही भेटू शकते. आता विशेष काही सांगे, जो वंद्य झाला दत्त योगे, तो सेविले अनुरागे, परलाभू जोडे. आता विशेष काही सांगे. आता ह्यापेक्षा मी विशेष काय सांगू बरं. जो वंद्य झाला दत्त योगे, जो म्हणजे जो कोणताही पदार्थ असेल जो श्री दत्तात्रय महाराजांच्या सेवा संबंधाने वंद्य ठरलेला आहे, तो सेविलिया अनुरागे, म्हणजे जर विशेष जो आहे आपला परमेश्वराच्या सेवा संबंधाशी जे पात्र झालेले दगडधोंडे आहेत ते आपल्यासाठी विशेष आहेत. तर असे ते जे विशेष आहेत त्याची जर आपण सेवना केली, चरणोदक घेत राहिलो, नमस्कार करत राहिलो, तर तो सेविलिया अनुरागे, अशी सेवा तर करायची, पण कशी करायची? अनुरागे, म्हणजेच आवडीपूर्वक करायची. नाहीतर उगाच सांगितलं कोण्यातरी बुवाजीनं, सांगितलं कोण्यातरी महात्म्याने, किंवा आपल्या घरचेच वडीलधारे आहेत, आजी आजोबानं सांगितली मुलांना, नातवांना सेवा करायला, करा रे सेवा. ते बळजबरी करत आहेत, काही त्यांच्यामध्ये स्वारस्य नाही, मन नाही लागत, काही नाही. बरं, लहान लेकराचं मन का लागत नाही? मन तर लागायला पाहिजे. का लागत नाही? कारण तुम्ही त्यामागचं लॉजिक काय आहे ते त्यांना सांगत नाही, की असं केल्याने असं होते, तसं केल्याने तसं होते, हे असं का करावं, हे तसं का करावं, हे केल्याने हा लाभ मिळतो, असं केल्याने हा लाभ मिळतो, तुम्हाला मनाला शांती वाटेल. जे काही घरचे मोठे माणसे असतील, जे आजी आजोबा असतील, त्यांनी सर्वांना सांगायला पाहिजे, ज्यांना जे काही माहिती आहे. तर असं जर सांगितलं आपण तर आपल्या परिवारातील सर्वच लोक जे आहेत, लहान मुलापासून मोठ्यापर्यंत, कारण आताची पिढी तर अनुकरणीय आहे ना, मम्मी पप्पा काय करत आहेत मग तसं आपण करायचं. आताची पिढी अनुकरणीय आहे, हे मला काही सांगायची गरज नाही. जे काही प्रपंचातल्या गोष्टी असतात ते मला काही सांगायची आवश्यकता नाही, तुम्हाला तर सर्व माहिती आहे आजकालचे लेकरं कसे वागतात ते. तर तुम्ही जर देवधर्म केलात, तुमचे लेकरं पण तुम्हाला पण देवधर्म करायला बसतील सोबत. ते काय म्हणतील? आईला म्हणतील, आई आई मला पण देवविशेष नमस्कारायला, कपाळ लाव माझ्या, म्हणतील की नाही? हे मी म्हणतोय म्हणून मान्य नका करू, तुम्ही स्वतः अनुभवाने बघा. तुम्ही दररोज 3 टाइम देवपूजा करा लेकराला जवळ बसून. 1-2 दिवस लेकरू काही म्हणणार नाही, कदाचित पहिल्या दिवशी म्हणून जाईल, परंतु जरी एखादा लेकरू असेल जे काही बोलत नाही जास्त,
ते लेकरू पण तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणेल की मम्मी किंवा आई जे काय म्हणत असेल, आई म्हटलेलं चांगलं कधी पण लहान मुलांनी, तर तोही म्हणेल की आई माझ्या कपाळाला विशेष लाव, जेजी लाव, काहीतरी असं बोलेल. आणि त्यामुळे अनुरागाने सर्व झालं पाहिजे. लहान मुलांच्या मनामध्ये पण अनुराग, आवडी निर्माण झाली पाहिजे. ते सेविले अनुरागे परलाभू जोडे. आणि अनुरागाने, आवडीने जर आपण सेवना केली तरच परलाभ जोडणार आहे त्या श्री दत्तात्रय महाराजांच्या विशेषापासून आपल्याला. ऐसा रामे देखोनी पर्वतू, धन्य धन्य म्हणे हा तीर्थभूतू, येथीचे सुखिये तापरहितू, जड चेतन. ऐसा रामे देखोनी पर्वतू, असा पर्वत त्या रामाने पाहिलेला आहे. कोणता राम? परशुराम. तर त्याने हा पर्वत पाहिला आणि मग काय म्हणायला लागला? धन्य धन्य म्हणे हा तीर्थभूतू. हे जे पर्वतच जणू काही तीर्थभूत झालेला आहे. या पर्वतालाच तीर्थाची एक महती प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून धन्य धन्य आहे हा पर्वत जो तीर्थभूत ठरलेला आहे श्री दत्त महाराजांच्या पदकमलाने स्पर्शित होऊन. येथीचे सुखी तापरहितू जड चेतन. आणि येथीचे म्हणजे या पर्वतावरचे जे काही असतील प्राणी जात राहणारी, ते सर्व सुखी झालेले आहेत. तापरहितू, कोण्याही प्रकारचा ताप नाही राहिला त्यांना. जड चेतन, जड आणि चेतन दोन्हीही. सुखीये तापरहितू, सुखी झालेत, तापरहित झाले. कोण झालेत? जडही झालेत, चेतनही झालेत. जड म्हणजे निर्जीव, चेतन म्हणजे सजीव. जडाच्या ठिकाणी सुखदुःख ग्राहकत्व नाही, चेतनाच्या ठिकाणी सुखदुःख ग्राहकत्व आहे. परंतु इथे रवळव्यास म्हणतात आपल्याला की इथे जड पण सुखी झाले. आता जडांना कधीपासून सुख व्हायला लागलं? तुम्हाला काय वाटते? हे जड म्हणजे काय धरायचा अर्थ इथे? इथे जड म्हणजे आपल्याला जडत्वाच्या नरकामध्ये जे जीव गेलेले आहेत, हा अर्थ इथे धरायचा आहे आपल्याला. कारण दुसरा जडता शब्द इथे लागूच शकत नाही, अर्थच लागत नाही, ओवीचा अर्थच होऊ शकत नाही. त्यामुळे जड या पदामध्ये आपल्याला जे काही जडत्वाला जीव गेलेले आहेत त्यांनाही श्री दत्तात्रय महाराजांनी स्वतःच्या स्पर्शाने पुनीत केलेलं आहे. त्यांनाही जे काही दुःख चालू होतं ते दुःख थांबवलेलं आहे दत्तात्रय महाराजांनी. आणि म्हणून जडाला पण सुख दिलेलं आहे असा अर्थ होतो. नाहीतर जे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, जड वस्तू आहे, त्याला काय आनंद काय सुख होणार? तर असा अर्थ नाही. मी जो म्हटलेला अर्थ आहे जडत्वाचा, तो जडत्वाचा जीव तिथे सुखी झालेला आहे. आणि असा अर्थ लावल्यानंतरच या ओवीचा अर्थ व्यवस्थित लागतो. येयाचे या दैवाची थोरी, ब्रह्मादिक न पवती सरी, हे स्थावर जंगम संसारी, महाभाग्याचे. अजून काय म्हणतो परशुराम? या सह्याद्री पर्वताची थोरी, याचं दैव किती मोठं आहे. या दैवाची थोरी ब्रह्मादिक न पवती सरी, ब्रह्मादिक पण या पर्वताची बरोबरी करू शकत नाहीत या माहुरगडाची. हे स्थावर जंगम संसारी, महाभाग्याचे. या डोंगरावरचे जे काही स्थावर असतील, जे काही जंगम असतील, या संसारामध्ये सर्वात मोठे महाभाग्याचे आहेत असे इथे परशुराम बोलतात. ते वेळी सह्याद्र पर्वती कैसी, अनुसया गर्भरत्नेसी, भेटी रेणुकानंदनेसी, झाली देखा. ते वेळी सह्याद्र पर्वती कैसी. आणि अशा समयी त्या सह्याद्री पर्वतावर अनुसया गर्भरत्नेसी, अशा त्या सह्याद्री पर्वतावर जे अनुसयेच्या गर्भातून रत्न प्राप्त झालेलं आहे या जगाला, म्हणजे श्री दत्तात्रय महाराज, ते रत्न आणि रेणुकानंदन म्हणजे परशुराम यांची भेटी झाली देखा, भेट झालेली आहे.
खन्यवादिया गिवसिता निधान काक्षुत पिपासा पडिलिया अमृतपान तैसे परशुरामा झाले दर्शन श्री दत्तात्रयाचे खन्यवादिया गिवसिता निधान खन्यवादिया म्हणजे काय जो खणणारा आहे जमीन खणत बसलेला आहे खणता खणता निधान सापडलं म्हणजे धन सापडलं त्याला किती आनंद होणार तसा आनंद इथे परशुरामाला झालेला आहे का क्षुतपिपासा पिडलिया अमृतपान क्षुतपिपासा म्हणजे एखाद्या व्यक्तीला भूकही भयंकर लागलेली आहे तहानही भयंकर लागलेली आहे खूप पिडून गेलेला आहे भुकेने आणि तहानेने तो आणि आशाला अमृतपान जर भेटलं किती आनंद होईल तसा आनंद परशुरामाला झालेला आहे तैसे परशुराम झाले दर्शन श्री दत्तात्रेयाचे असं दर्शन श्री दत्तात्रेय महाराजांचं त्या परशुरामाला झालं आणि तो आनंदित झालेला आहे का दैन्यग्रस्ता परिसू लाधले या होये उल्लासू का सिधले या सिधरसू साधक जैसा का दैन्यग्रस्ता परिसू लाधलेया होय उल्लासू जो दैन्यग्रस्त झालेला आहे त्याच्या घरी खूपच दारिद्र्य आहे आणि अशा व्यक्तीला परिस जर लाधला तर काय होईल किती उल्हास होईल त्याला किती आनंद होईल का सिद्धलेया सिद्धरसू साधक जैसा किंवा एखाद्याला सिद्धरस प्राप्त झालेला आहे त्याला किती आनंद होईल तसा हा आनंदित झालेला आहे परशुराम जणू काही एखाद्या साधकाला सिद्धरस साधलेला आहे त्याला तयार करता आला तर असा आनंद एकंदरीत त्या परशुरामाला झालेला आहे तैसा देखिलिया अनघापती रामा हर्ष झाला चित्ती तया सुखा उपमान दिसती देयावया तैसा देखिलिया अनघापती असा ते अनघापती अनघा असं मायेला म्हणतात आणि त्या मायेचा पती म्हणजेच परमेश्वर आणि परमेश्वराचेच अवतार म्हणजे श्री दत्तात्रेय महाराज असं श्री दत्तात्रेय महाराजांना पाहिल्यानंतर त्या रामाला म्हणजेच परशुरामाला एवढा हर्ष झालेला आहे चित्तामध्ये तया सुख उपमान दिसती द्याव्या त्याच्या आनंदाला काही उपमाच नाही आठवतो मला त्याच्या आनंदाला उपमा द्यावीशी वाटली जरी तरी उपमाच आठवत नाही असे इथे रवळव्यास म्हणतात तो दृष्टी पाते आनंद विला वाचामृते निवविला राम कृत्य कृत्य केला आचारित्व स्वीकरुनी दत्तात्रेय महाराजांनी फक्त एका दृष्टीनेच एक दृष्टीचा कटाक्ष टाकला त्या परशुरामावर आणि त्या नुसत्या एका दृष्टीच्या कटाक्षाने तो परशुराम जो आहे तो आनंदित झालेला आहे तो दृष्टीपाते आनंदविला वाचामृते निवविला वाचामृताने त्याला निवविला म्हणजे शांत केलेला आहे रामकृत्य कृत्य केला परशुराम हा कृत्य कृत्य केलेला आहे आचारित्व स्वीकरुनी दत्तात्रेय महाराजांनी त्याचा आचारित्व स्वीकार केला त्याला काही उपदेश केला आणि अशा प्रकारे उपदेशही केला त्याच्या मनातलं दुःखही निरपून गेलं त्याच्या आईला कुठं दफनायचं होतं कुठं जाळायचं होतं ते तिथे व्यवस्थित चिता रचून जाळलं पण तयाचेन चरण संबंधे देखा सर्व तीर्थ वंद्य झाले ब्रह्मादिका तो सर्वज्ञ आचार्या झाला का ते महंत जाणती श्री दत्तात्रेय महाराजांच्या चरण संबंधाने तिथं जे सर्व तीर्थ तळ आहे त्या सर्व तीर्थाच्या ठिकाणी एवढी पवित्रता आलेली आहे एवढी महती तिथं वाढलेली आहे त्या सर्व तीर्थाची श्री दत्तात्रेय महाराजांच्या चरण संबंधामुळे की ब्रह्मादिक जे आहेत जे 81 कोटी 1.25 देवता आहेत त्यांनाही ते सर्व तीर्थ म्हणजे वंदनीय झालेला आहे
तो सर्वज्ञ आचार्य झाला का ते महंत जाणती. तर असे ते श्री दत्तात्रेय महाराज परशुरामाचे आचार्य का झालेत ते फक्त महंत जाणू शकतात. म्हणजे महंत कोण? रोवळे व्यासांच्या समोर जे महंत होते ते जाणू शकतात, जे कोणी विद्वान पंडित होते ते. जसे रोवळे व्यासांसमोर हिराईसा होत्या, दुसरे अजून कवीश्वर व्यास होते, हे असे जे होते हेच जाणू शकतील त्यांच्या मागचा हेत, असं इथे रोवळे व्यास म्हणतात. जयाची या प्रतिष्ठा चांग एकवीरा पातली भोग जेणे विज्ञानेश्वर लिंग प्रतिष्ठिले. जयाची या प्रतिष्ठा चांग एकवीरा पातले भोग. श्री दत्तात्रेय महाराजांनी स्वतः श्री दत्तात्रेय महाराजांनी त्यांची प्रतिष्ठा केली. कोणाची? एकवीरेची प्रतिष्ठा केली. आणि म्हणून पातली भोग, तिला उत्तम भोग प्राप्त झालेला आहे. सर्व लोक तिथे जाऊन तिला जी आवडते ते वस्तू अर्पण करतात. जेणे विज्ञानेश्वर लिंग प्रतिष्ठिले, आणि ज्याने विज्ञानेश्वराची ज्या लिंगाची प्रतिष्ठा केली आणि त्यालाही उत्तम भोग प्राप्त करून दिलेला आहे. विज्ञानेश्वराचं लिंग म्हणजे पांचाळेश्वर जवळ जे विज्ञानेश्वराचं आपेगाव आहे, त्या विज्ञानेश्वराचं जे मंदिर आहे महादेवाचं, त्या मंदिरामधली जी काही महादेवाची पिंड आहे ते श्री दत्तात्रेय महाराजांच्या हस्ते स्थापन करण्यात आलेली आहे. त्याची प्रतिष्ठा श्री दत्तात्रेय महाराजांनी केलेली आहे त्रेतायुगामध्ये. आणि म्हणून त्याही विज्ञानेश्वराच्या महादेवाच्या लिंगाला तिथं खूप चांगली प्रतिष्ठा प्राप्त झाली, भोग प्राप्त झालेला आहे. जयाचेनी चरण स्पर्शे पार्थिवा आत्मतीर्थ ऐसे पवित्र नाव पातले असे तिही लोकी. ज्या श्री दत्तात्रेय महाराजांच्या चरणस्पर्शाने पार्थिव अशा आत्मतीर्थाला एवढी पवित्रता प्राप्त झालेली आहे तिन्ही लोकांमध्ये. आत्मतीर्थ हे पार्थिव आहे कसं काय? तिथं दगडधोंडे आहेत आणि म्हणून त्याला पार्थिव बोललेलं आहे. पार्थिव प्रपंच आहे. तिथेच दत्तात्रेय महाराज बसले. आता तुम्हाला असं वाटेल तिथे तर गंगा वाहते म्हणजेच गोदावरी, मग पार्थिव असं पाण्याला म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. का नाही म्हणता येणार? आपल्याला एक प्रमाण आहे एका स्तोत्रामध्ये, आत्मतीर्थ हे गौतमी अधि स्थापिले तुवा श्री कृपानिधी. वंद्य तीर्थ हे सर्व ही जना हे दयानिधे श्री कृपा घना. या स्तोत्रामध्ये आलेला आहे आत्मतीर्थ हे गौतमी आधी. गौतमी असं गोदावरीला म्हणतात, गौतम ऋषीने आणलेली आहे म्हणून. आणि कवी काय म्हणतात या स्तोत्रामध्ये? आत्मतीर्थ हे गौतमी आधी, गोदावरी या जमिनीवर प्रकट होण्याच्या अगोदरच आत्मतीर्थ हे तयार झालेलं होतं. स्थापिले तुवा श्री कृपानिधी. हे कृपानिधी श्री दत्तात्रेय महाराजांना, तुम्ही दत्तात्रेय महाराज तुम्ही इथे येऊन या आत्मतीर्थाची स्थापना केलेली आहे. स्थापिले तुवा श्री कृपानिधी. तुम्ही तिथे येऊन जेवण केलं आणि म्हणून ते स्थानाची निर्मिती झालेली आहे. वंद्य तीर्थ हे सर्व ही जना हे दयानिधे श्री कृपा घना. म्हणून ते वंद्य झालेलं आहे तीर्थ. आणि म्हणून इथे दत्तात्रेय महाराजांच्या पदस्पर्शाने आत्मतीर्थ जे पार्थिव अशा त्या दगडधोंड्याला आत्मतीर्थ असं नाव पडलं. पाण्याचं इथं देणं घेणं नाही. पाणी नंतर आलं, नदी नंतर आली म्हणजे पाणी नंतर आलं. आत्मतीर्थ हे गौतमी आधी. आत्मतीर्थ स्थान हे गौतमीच्या म्हणजेच गोदावरी नदीच्या अगोदर आहे. नंतर तिथे गोदावरी आली. पवित्र नाव पातले असे तिही लोकी. आणि म्हणून पवित्र नाव असं तिन्ही लोकांमध्ये तिला प्राप्त झालेलं आहे. तो भिक्षु वेशा नटावी जीवाणाधिकार घडवी जया आपण पे दाखवी ते अमोघ दृष्टी. ते भिक्षु वेशी नटावी असे पूर्ण परब्रह्म परमेश्वर इथे अवतार घेतात आणि भिक्षु वेशामध्ये नटतात आणि जीवांना अधिकार घडवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या जीवांकडे जाऊन
त्यांच्याकडून क्रिया घडवून नाना अधिकार घडवून घेतात त्या जीवाकडून श्री दत्तात्रेय महाराज. जयापनपे दाखवी ते अमोघ दृष्टी. आणि ज्यांना दत्तात्रेय महाराजांनी स्वतःहून दर्शन दिलं ते खरंच अमोघ दर्शन आहे. आणि ज्यांना असं दत्तात्रेय महाराजांचं दर्शन झालं ते नक्कीच जीव उद्धरून जातील. ऐसया श्री दत्ता सुवेशा मार्गादी कारणा विशेषा प्रवृत्ती झाली परेशा उभये शक्तिदानाची. ऐसया श्री दत्ता सुवेशा, अशा श्री दत्तात्रेय महाराजांच्या सुवेशाला पाहून मार्गादी कारणा विशेषा, पूर्ण या मार्गाला अधिकारण आहेत श्री दत्तात्रेय महाराज आणि ही विशेषता त्यांच्याकडे आहे. अशी विशेषता आहे. मार्गाधिकारणा विशेषा, तुम्ही विशेष आहात. प्रवृत्ती झाली परेशा उभयशक्तिदानाची, आणि अशी श्री दत्तात्रेय महाराजांना उभयशक्ती द्यावी कुणाला तरी अशी इच्छा झाली आणि ते पुढे दातृत्व केलेलंही आहे. तर ते उभयशक्तीचं दातृत्व दान कोणाला केलं ते समोर येणारच आहे. मग नटला तो परमेश्वरू कवन ऋषी वेश जगद्गुरु, तो सांगेन मंगळ अवसरू हिरांबिका म्हणे. तो परमेश्वर इथे येऊन नटला, ऋषी वेश धारण केला आणि ते जगद्गुरु ठरले श्री दत्तात्रेय महाराज. तो मंगळ अवसरू सांगेन म्हणे हिरांबिका. हिरांबिका म्हणजेच रवळो व्यासांची गुराई. रवळो व्यासांनी इथे त्यांच्या गुराईचं नाव टाकलेलं आहे. श्री चक्रपाणी महाराज हे कसे शक्ती स्वीकार करतात श्री दत्तात्रेय महाराजांकडून या संदर्भात आपल्याला कवी पुढे सांगत आहेत. मागच्या वहीमध्ये आपल्याला उल्लेख केलेलाच आहे त्यांनी की श्री दत्तात्रेय महाराजांना कोणाला तरी शक्ती द्यावी, उभयशक्ती द्यावी परावर, अशी इच्छा झाली. तर मग ती कोणाला दिली म्हणून पुढे श्री चक्रपाणी महाराजांचं इथे चरित्र सांगतात, वर्णन करतात चक्रपाणी महाराजांविषयी. तो तेथ तो वेश द्वीपी न दिसे तैसा अटोपी, स्वीकरिले तिये स्वरूपी मागील अंश नाही. तेथ तो वेश द्वीपी, द्वी म्हणजे दोन प्रकारचे. कसे? तेथ म्हणजे श्री चक्रपाणी महाराजांना शक्ती प्रदान करायची होती श्री दत्तात्रेय महाराजांना, त्यावेळेस दुसरा वेश घेतला श्री दत्तात्रेय महाराजांनी. चक्रपाणी महाराजांना शक्ती तर प्रदान करायची होती, परंतु त्यांना एक वेगळी लीळा करायची होती आणि म्हणून त्यांनी मनुष्य वेशात दर्शन नाही दिलं, तर व्याघ्र वेशामध्ये दिलेलं आहे. न दिसे तैसा टोपी, कोणाच्या काही लक्षात पण येणार नाही असं एकदम व्यवस्थितपणे त्यांनी रूपांतरण केलेलं आहे व्याघ्राच्या वेशामध्ये. स्वीकारले ती स्वरूपी मागील अंश नाही. असा काही त्या वेशाचा स्वीकार केला श्री दत्तात्रेय महाराजांनी की पूर्ण व्याघ्रच वाटायला लागले ते. आणि श्री चक्रपाणी महाराजांच्या ठिकाणी मागील अंश नाही म्हणजे ते नसुद्धे मनुष्य वेश धारण करून तिथे आलेले होते. कोण्याही प्रकारची परशक्ती किंवा अवरशक्ती श्री चक्रपाणी महाराजांच्या ठिकाणी नव्हती. किंवा दुसराही अर्थ आपण करू शकतो, स्वीकारले ती स्वरूपी मागील अंश नाही. श्री दत्तात्रेय महाराजांनी असं काही रूप धरलं की मागील अंश नाही, म्हणजे पूर्वी श्री दत्तात्रेय महाराज जे काही होते त्यापैकीचा काही एक अंश तिथे उरलेला नाही, पूर्ण व्याघ्राचं रूप धारण केलेलं आहे. शुद्ध त्रय तेच झाले जे परज्ञान निर्धारिले, त्या देता पर्णवचे केले अवर दाणी पै. शुद्ध त्रय तेची झाली. शुद्ध त्रय जे त्रिविध माया आहे. प्रत्येक ईश्वरावताराच्या पुराच्या ठिकाणी त्रिविध माया असते. जड अजड चिजड मायापुराचा ठाई हा जो विभाग आहे चैतन्य मायेचा, तर हा नटलेलाच असतो. जे परज्ञाने निर्धारिले, जे परज्ञान निर्धारिले म्हणजे
दत्तात्रेय महाराजांनी जे शक्ती प्रदान केली ते परावर दोन्ही शक्त्या दिल्या, त्या देता पर्णवचे केले. परंतु चक्रपाणी महाराजांनी काय केलं, पर न वचे केले, म्हणजे पराचं काही दातृत्व केलं नाही, आच्छादून ठेवलं. अवरदान देत राहिले, म्हणजे देवतेंच्या विद्या त्या देत राहिल्या. किती देवतेच्या विद्या दिल्या चक्रपाणी महाराजांनी? 52 स्तुळा 84 शिल्पा. 52 आणि 84 किती झाले? 136. तर असे एकंदरीत 136 जणांना श्री चक्रपाणी महाराजांनी विद्या दिलेल्या आहेत. 52 स्थूल विद्या, 84 शिल्पा. तो विद्यामळय जाधिकू, जीव बावणे वेधकू, की आनंद चंद्र विकासकू, आर्त कुमोदा. श्री चक्रपाणी महाराज कसे आहेत? तो विद्यामळय जाधिकू, जीव बावणे वेधकू. विद्या मळयज, मळय गिरीचा वारा जसं बोलतात, किंवा मळयगिरीचं चंदन असं बोलतात. मलयगिरीच्या वाऱ्याचाही उल्लेख बऱ्याच ग्रंथांमध्ये येतो. का तर मलयगिरीच्या पर्वताकडून जे काही हवा वाहते, कितीही दूर हवा जाओ त्या मलयगिरीच्या पर्वतावरून एकदा हवा क्रॉस करून पुढे गेली की ती हवा सुगंधित होऊन जाते. तर ती हवा सुगंधित का होते? तिथे चंदनाचे झाडं खूप असतात, विविध वनस्पती असतात सुगंधित, आणि म्हणून मलयगिरीच्या पर्वताकडून जी वारे वाहतात ते सुगंधित वारे वाहत असतात. आणि अशा त्या मलयगिरीच्या पर्वतावर खूप सारे सुगंधित चंदनाचे वृक्ष आहेत. आणि जणू काही हे श्री चक्रपाणी महाराज म्हणजे मळयज आहेत विद्येचे. यांच्याकडे विद्याच विद्या आहेत, सकळ देवतेंच्या विद्या आहेत, कोणालाही ते दान करू शकतात जो अधिकारी असेल. तर असे हे विद्यामळयज आहेत, म्हणजे जणू काही विद्यारूपी चंदन आहेत. आणि यांच्याकडे 52 जीव वेधल्या गेलेले आहेत. 52 स्थूळा, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं अगोदर की 52 जीवांना श्री चक्रपाणी महाराजांनी स्थूळ विद्या दिलेली आहे. तर असे जीव 52 वेधकू, अशा या 52 जीवांना वेधून घेतलं चक्रपाणी महाराजांनी आणि त्यांना स्थूल विद्या दिली. स्थूल विद्या कशाला म्हणतात? ब्रह्मादिकापासून वरवते चैतन्य मायेपर्यंत सगळेही देवतेच्या विद्यांना स्थूल विद्या असं बोलतात. तो आनंद चंद्र विकासकू, आर्त कुमोदा. तो आनंदाचा चंद्र विकास करणारे आहेत. आनंदाचा चंद्र त्या प्रत्येक विद्यावंताच्या जीवनामध्ये त्यांनी विकासलेला आहे. मग काय, देवतेच्याच विद्या दिल्या आणि देवतेच्याच विद्या देऊन त्या जीवांना आनंदित केलं का? अर्थ कुमोदा. जे काही अर्थ होते त्यांना श्री चक्रपाणी महाराजांनी पराचं पण दान केलेलं आहे. परा म्हणजे काय तर ब्रह्मविद्या. ज्याप्रमाणे जोगऱ्याचा हे बोलतात, जोगऱ्याचं प्रायश्चित केलं, स्वामींनी स्वतः वाखाणलेलं आहे की प्रायश्चित करावं तर जोगऱ्यासारखं. आणि त्या जोगऱ्याला बोध झाला, जोगऱ्याला मोक्षही झाला पुढे चालून. तर जोगऱ्याच्या ठिकाणी दातृत्व वर्तलेलं आहे. पाठभेदाने असंही बोलतात की जोगऱ्याला बोध झाला आणि त्याला मोक्षही झालं. तर आजचे सत्र आपण इथे संपवूया. हे सत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या सत्राला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा. जास्तीत जास्त वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे मी सह्याद्री वर्णनाचा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सर्वप्रथम तुम्ही सह्याद्री वर्णनाचा लाभ घेऊ शकाल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये सह्याद्री वर्णनाच्या काही नवीन ओव्यासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो.